32,645 साचलेल्या नफ्यातून तोटा वजा जाता संचालक मंडळाने खर्च केलेल्या काटकसरीमुळे संस्थेस 32,645.84 इतका नफा झाला आहे. मागील वर्षातील व्यवहार हिशोब माननीय चेअरमन श्री बापू रंगनाथ गांगुली, सेक्रेटरी बाळासाहेब दत्तात्रय सांगरे, खजिनदार पवन मधुकर पगारे व व्यवस्थापक समिती सभासद यांनी जातीने लक्ष देऊन करून घेतला. तसेच बऱ्याच दिवसापासून सभासदांची तक्रार होती की बोरिंग मीच पाणी येते, त्यामुळे नवीन संचालक मंडळाने प्रयत्न करून नवीन कॉर्पोरेशनचे 2 इंचाचे कनेक्शन देण्यात आलेले आहे. त्यामुळे आपल्या सोसायटीला ओरिजिनल म्हणत असेल की बोरिंगचं पाणी तसेच आता बोरिंगचं पाणी कदापि येत नाही. आपल्या ठिकाणी जातीने प्रकाश भाऊ येथे आहे, त्यांना सुद्धा विचारायचं कॉर्पोरेशनचंच पूर्ण पाणी येते. आपल्याला सर्वांना कॉर्पोरेशनचाच पाण्याचा पुरवठा होत आहे. तसेच पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अजून गार्डनमध्ये नवीन बोरिंग करण्यात आली असल्याने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. म्हणजे बघा आपल्या इथे बघा सर्वीकडे पाण्याचं नसतं, कुठेच पाणी नसतं. तर गव्हर्नमेंटने सांगितलं आज काय पाणी येणार नाही काय, पण आपल्या सोसायटीमध्ये पूर्ण 1 ते 2 तास पाणी येत असताना सर्वांना आपण पाणी पुरवठा ही पण फार मोठी आनंदाची बाब आपल्यासाठी आहे. म्हणजे सगळीकडे पाणी पुरवठा नसतं, पण आपल्या सोसायटीमध्ये पाणी पुरवठा असेल ही फार मोठी आनंदाची बाब आहे. तसेच सोसायटीमध्ये A ते O बिल्डिंगपर्यंत 16 CCTV कॅमेरे आपण बसवतो. म्हणजे आपला जो आता नारायण बापू नगर आहे पूर्ण हा CCTV कॅमेरामध्ये निगडीत केला आहे. एक याच्यामध्ये कॅप्चर केला आहे. म्हणजे उद्यापर्यंत काही घटना झाल्या तर भविष्यामध्ये आपल्या त्या गोष्टी त्या ठिकाणी तपासता येतील. सभासदांना दुसरं असं आहे की CCTV जे आपण बसवतो आहे ते सभासद किंवा आपण कुठल्याच प्रकारचं कुठलेच पैसे आपण खूप मोठे सोसायटीने पूर्ण खर्च उचलले आहे आणि केलेले आहे. तसेच सभासदांना मेंटेनन्स भरणे सोपे जाईल म्हणून आपण ऑनलाईन QR कोड आपण तयार केला. ऑनलाईन सगळीकडे आता आपण ह्याला जर सेक्रेटरी सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेला तर तो ऑनलाईन आपल्याला तो पाठवत असतो मेंटेनन्स. त्यामुळे ती एक मोठी आनंदाची बाब आपण त्या सोसायटीच्या सदस्यांची तयार करून घेतली. सभासदांना सोसायटीकडून वारंवार काही सूचना देण्यासाठी लाऊडस्पीकर संपूर्ण सोसायटीमध्ये लावलेले आहे. त्यामुळे सूचनाचे पालन तक्राराचे निवारण होते. तसेच सोसायटीच्या डिजिटल माध्यमातून व्हॉट्सअप मेसेज सुद्धा आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत जातो. विषय क्रमांक अशा प्रकारे मागच्या वर्षीचा वार्षिक अहवाल आणि आर्थिक वर्षाच्या जमा खर्चाचा ताळेबंद याबाबत खजिनदार पगारे यांनी सविस्तर विवेचन केलेलं आहे. आता आपण वळूया विषय क्रमांक 4 सन 2025 व 26चे आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक वाचून कायम करणे. विषय क्रमांक 4 अंदाजपत्रक. नारायण बापू नगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अंदाजपत्रक 2025-26 आपण क्लॉज केलेले जमा रक्कम खर्च आणि रक्कम. व्यवस्थापित खर्च जो आहे आपल्याला रक्कम जी आहे 5,57,000. खर्च सेवा शुल्क म्हणजे ते आपण पगार ते पण आपण इकडे रक्कम किती 4,95,000. पाणी बिलाचे येतात आपला 5,57,000. खर्च आहे इलेक्ट्रिक बिले वगैरे त्याच्यामध्ये. रक्कम जी आहे 8,50,000. मेंटेनन्स होईल व्याज 3,50,500. त्याच्यात पाणी बिले पण आहे. त्यानंतर रक्कम जी आहे 6,65,500 रुपये. सदनिका गाड्या हस्तांतरण देणगी 4 लाख. वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च 62,000. थकीत खर्च 3,19,000. लिगल चार्जेस 6,000. सूट जी आहे 6,15,500. प्रवास भत्ता जो आपण खर्च करतो 5,000. किरकोळ खर्च जो आहे 1,89,000. इमारत दुरुस्ती खर्च जो आहे ड्रेनेज खर्च आहे 3,70,000.